श्री गणेश. आज आपण सुरू करणार आहोत महाराष्ट्रातील एक पवित्र यात्रा, अष्टविनायक दर्शन यात्रा. या यात्रेचा भक्तांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे, कारण ही यात्रा आपल्याला गणपती बाप्पाच्या 8 प्रमुख मंदिरांचे दर्शन घडवते. अष्टविनायक यात्रेवरचा हा खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओना पहिल्यांदा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, तुमच्या अष्टविनायक यात्रेचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. चला तर आता श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपली यात्रा सुरू करूया. यात्रेची सुरुवात मोरगाव येथील मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने होते. यात्रेचा प्रवास साधारणपणे 800 ते 900 किलोमीटरचा असतो, जो महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. अष्टविनायक यात्रा केल्याने जीवनातील सर्व विघ्नांचा नाश होतो असे मानले जाते. भक्तांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद प्राप्त होतो. अष्टविनायक यात्रेच्या इतिहासात अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. गणपतीने असुरांचा पराभव करून भक्तांचे रक्षण केले आणि त्यांच्या भक्तांनी या 8 ठिकाणांवर भक्तिभावाने मंदिराची स्थापना केली. प्रत्येक मंदिराची वेगळी आख्यायिका आहे, जिथे गणपतीने विविध रूपात विघ्नांचा नाश केला आहे. यात मोरगावचे मोरेश्वर, सिद्धटेकचे सिद्धिविनायक, पालीचे बल्लाळेश्वर, महडचे वरदविनायक, थेऊरचे चिंतामणी, लेणाद्रीचे गिरिजात्मक, ओझरचे विघ्नहर आणि रांजणगावचे महागणपती यांचा समावेश आहे. चला तर मग आपण तयार होऊया अष्टविनायकाच्या दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया. चला तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या अष्टविनायक यात्रेला सुरुवात करूया आणि पहिलं पवित्र स्थान श्री मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घेऊया, जे मोरगाव या पवित्र ठिकाणी विराजमान आहेत. पुण्यापासून साधारणपणे 65 किलोमीटर अंतरावर असलेलं मोरगाव गणपतीच्या भक्तांसाठी एक अनमोल स्थान आहे आणि हा प्रवास श्रद्धेच्या मार्गाला अधिक समृद्ध करतो. आपण पुण्यातून हडपसर मार्गे मोरगावला जात असताना सासवड आणि जेजुरीसारखी प्राचीन तीर्थक्षेत्र आपल्या मार्गावर येतात. जेजुरी हे खंडोबाचं सुप्रसिद्ध देवस्थान आहे, जिथे अनेक भक्त दर्शनासाठी येतात. या प्रवासादरम्यान आपण खंडोबाचं दर्शन घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्या यात्रेला आणखी पवित्रता प्राप्त होते. मोरगावला पोहोचण्यासाठी पुणे सोलापूर महामार्ग हा मुख्य मार्ग आहे, पण पर्याय म्हणून दौंड मार्गेही आपण तिथे पोहोचू शकतो. रेल्वेने प्रवास करू इच्छित असाल तर पुण्याहून दौंडपर्यंत रेल्वेने प्रवास करून तिथून मोरगावला आरामात पोहोचू शकता. श्री मयुरेश्वर गणपतीचं मंदिर खूपच पुरातन आहे. असं मानलं जातं की गणपतीने इथे मयासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्यासाठी त्यांनी मयुरावर स्वार होऊन अवतार घेतला, म्हणूनच त्यांना मयुरेश्वर असं नाव पडलं. मंदिराचं स्थापत्य भव्य असून प्रवेशद्वार गडाच्या आकाराचं आहे. मंदिरातील गणेश मूर्ती पश्चिमाभिमुख आहे, जी काळ्या दगडात कोरलेली आहे. तिच्या डोक्यावर नागांची माळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला मयूर आहे. मंदिराच्या सभामंडपात गणपतीच्या विविध रूपांचं भव्य चित्रण आहे, ज्यामुळे भक्तांना एक वेगळं आध्यात्मिक वातावरण अनुभवता येतं. नंदीची मूर्ती देखील इथे आहे, जी इतर गणपती मंदिरात दुर्मिळ आहे. अष्टविनायक दर्शन यात्रेचं खरं फलित आणि यशस्वी पूर्तता तेव्हाच होते, जेव्हा यात्री मोरगावपासून यात्रा सुरू करतात आणि परत मोरगावलाच समाप्त करतात. मोरगाव हा प्रारंभ बिंदू आहे, कारण गणपतीने इथे प्रथम वास केला आहे आणि त्याचा आशीर्वाद घेऊनच यात्रा आरंभ करावी अशी श्रद्धा आहे. अष्टविनायक यात्रेचं पूर्ण फल प्राप्त करण्यासाठी यात्रेची सुरुवात आणि समाप्ती मोरगावमध्येच करणे शुभ मानले जाते.
असं केल्याने भक्तांचे सर्व विघ्न दूर होतात आणि जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. मोरगावचं गणपती मंदिर त्याच्या पवित्र आणि शांत वातावरणामुळे प्रसिद्ध आहे. भक्त इथे येऊन गणपतीचं दर्शन घेतात, त्यानंतर त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व दुःख नाहीसं होतं आणि जीवन एक नवीन आशेने भरून जातं. तर चला, आपल्या अष्टविनायक यात्रेचा शुभारंभ श्री मयुरेश्वर गणपतीच्या पवित्र दर्शनाने करूया. गणपती बाप्पाच्या कृपेने हा प्रवास सुखकर, समाधानी आणि फलदायी होवो. चला तर, श्री गणेशाच्या आशीर्वादाने पुढील अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेऊया. पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपतीचं. मोरगावमधील श्री मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता पालीकडे प्रवास सुरू करू. पाली हे अष्टविनायक यात्रेतील दुसरं प्रमुख स्थान आहे आणि ते रायगड जिल्ह्यात आहे. मोरगाव ते पालीचं अंतर साधारण 180 किलोमीटर आहे आणि हा प्रवास भक्तांसाठी अत्यंत आध्यात्मिक आणि मंगलमय असतो. आपण मोरगावहून पुणे, सातारा मार्गे तळेगाव, खोपोली मार्गाने पालीला जाऊ शकतो. खोपोली जवळ असलेल्या इमळा गावात श्री गणपतीचं एक प्राचीन मंदिर आहे, जिथे भक्तांनी दर्शन घेणं शुभ मानलं जातं. पालीला पोहोचण्यासाठी पुणे मुंबई महामार्गाचा वापर करता येतो, तिथून पेणमार्गे पालीपर्यंत जाता येईल. अष्टविनायक यात्रेचं खरं फल प्राप्त करण्यासाठी मोरगाव ते पाली असा प्रवास करणे शुभ मानलं जातं. पालीचं गणपती मंदिर त्याच्या पवित्र आणि शांत वातावरणामुळे भक्तांसाठी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. इथं येऊन भक्तांना मन, शांती, यश आणि आनंद प्राप्त होतो. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाने भक्तांना आध्यात्मिक शांती प्राप्त होते. असं मानलं जातं की जो कोणी इथे भक्तिभावाने येतो, त्याचं जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होतं. विशेषतः व्यापार आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी इथं दर्शन घेणं शुभ मानलं जातं. भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होते आणि गणपतीची कृपा सदैव त्यांच्या पाठीशी राहते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं स्थापत्य सूर्यप्रकाशाचा विशेष विचार करून बांधलेलं आहे, ज्यामुळे सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा साक्षात्कार होतो. या मंदिरात गणपतीच्या मूर्तीच्या मागे एक पितळी मागराज आणि जवळच एक मोठा घंटा आहे, जी पवित्र मानली जाते. पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. असं सांगितलं जातं की बल्लाळ नावाच्या भक्ताच्या अखंड श्रद्धेमुळे गणपतीने त्याच्यावर प्रसन्न होऊन याच ठिकाणी प्रकट झाला, त्यामुळे गणपतीचं नाव बल्लाळेश्वर पडलं. मंदिराचं बांधकाम पेशवेकाळातील असून संपूर्ण मंदिर दगडी आहे. तर श्री बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या पुढच्या गणपती मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहोत. गणपती बाप्पा मोरयाच्या आशीर्वादाने हा प्रवास मंगलमय आणि फलदायी होवो. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आता पुढील अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेऊया. श्री वरद विनायक गणपतीचं महडमध्ये पालीतील श्री बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण महडकडे प्रवास सुरू करणार आहोत. महड हे अष्टविनायक यात्रेतील तिसरं प्रमुख स्थान आहे आणि ते रायगड जिल्ह्यात आहे. पाली ते महडचं अंतर साधारण 40 किलोमीटर आहे आणि हा प्रवास भक्तांसाठी अत्यंत आध्यात्मिक आणि मंगलमय असतो. आपण पालीहून पुणे मुंबई महामार्ग वापरून महडकडे जाऊ शकतो. या मार्गाने प्रवास करताना आपण निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो.
महडमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला रेल्वेने जायचं असेल तर पाली ते महाडच्या दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला गाडीने प्रवास करावा लागेल. मात्र प्रवासातील निसर्ग, पर्वतरांगा आणि धरणांचा नजारा अनुभवण्याची संधी मिळेल. महाडच्या श्री वरद विनायक गणपती मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. असं सांगितलं जातं की या ठिकाणी गणपतीने भक्तांच्या अडचणीचा नाश केला आणि त्याचं नाव वरद विनायक असं पडलं. या मंदिरात गणपतीच्या मूर्तीचा आकार मोठा असून तो भक्तांच्या मनात एक अनोखा श्रद्धा जागवतो. मंदिराचं वास्तुकलेत एक साधं पण आकर्षक स्वरूप आहे, जे भक्तांना मनशांती प्रदान करतं. श्री वरद विनायकाच्या दर्शनाने भक्तांना एक अनोखी आध्यात्मिक शांती प्राप्त होते. इथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. विशेषतः व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी इथं दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं. भक्तांच्या मनात नवी ऊर्जा आणि आशा निर्माण होते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आजचा प्रवास इथेच संपवतो. आजच्या दर्शनानंतर आता आपण पुण्याला परतणार आहोत. उद्या सकाळी पुन्हा आपल्या अष्टविनायक यात्रेच्या पुढच्या गणपती मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहोत. गणपती बाप्पा मोरयाच्या आशीर्वादाने हा प्रवास मंगलमय आणि फलदायी हो. आजच्या दिनानंतर आपल्याला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा आणि आनंदासह पुढील गणपतीच्या दर्शनासाठी सज्ज व्हायला पाहिजे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आता पुढील अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेऊया. श्री गिरिजात्मज गणपतीचं. लेण्याद्रीमध्ये आजचा प्रवास पुण्याहून सुरू होणार आहे आणि त्यामध्ये आपण चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव आणि जुन्नर या मार्गांनी जाऊ. हे ठिकाणे आपल्या अष्टविनायक यात्रेच्या सौंदर्यात एक विशेष स्थान ठेवतात. लेण्याद्री हे अष्टविनायक यात्रेतील एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि पुण्याहून ते साधारण 100 किलोमीटर दूर आहे. चाकणहून राजगुरुनगरकडे जाताना मार्गावर कोणतीही ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळे नसली तरी निसर्गाच्या सौंदर्याच्या अनुभवासाठी हा मार्ग अद्वितीय आहे. राजगुरुनगरच्या निसर्गाने भक्तांना एक प्रकारचा आध्यात्मिक अनुभव देतो, ज्यामुळे त्यांची भक्ती अधिक गहिरी होते. आपण जुन्नरकडे जात असताना भव्य पर्वतरांगा, गडकोटांच्या शिखरावरच्या हिरव्या दऱ्या आणि सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकणाऱ्या
या मंदिराचा इतिहास प्राचीन काळापासून आहे आणि भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. मंदिरातील गणपती मूळतः पार्वतीच्या गर्भात असलेल्या गणपतीचा स्वरूप मानला जातो, जो पर्वताच्या कडावर बसलेल्या पादुकांचे सामर्थ्य दर्शवतो. यामुळे या गणपतीला गिरिजात्मज असं नाव देण्यात आलं आहे. या मंदिराच्या दर्शनाने भक्तांना अनेक संकटावर मात करण्याची शक्ती मिळते आणि व्यवसाय किंवा वैयक्तिक अडचणींमध्ये यश मिळवण्यासाठी इथे येणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर श्री गिरिजात्मज गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या पुढच्या गणपती मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहोत. गणपती बाप्पा मोरयाच्या आशीर्वादाने हा प्रवास मंगलमय आणि फलदायी. चला तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने आता आपण पुढील अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेऊया. श्री विघ्नेश्वर गणपतीचं ओझरमध्ये लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण थेट ओझरकडे प्रवास सुरू करणार आहोत. ओझर हे अष्टविनायक यात्रेतील एक प्रमुख स्थान आहे आणि त्याचे महत्त्व भक्तांसाठी अपार आहे. लेण्याद्री ते ओझरचं अंतर फक्त 15 किलोमीटर आहे, त्यामुळे हा प्रवास कमी वेळात पूर्ण होतो. या छोट्या प्रवासात आपण निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. ओझरकडे जाण्याचा मार्ग सुरम्य आहे, जिथे भव्य जलाशय आणि हरित वस्त्रांचे वातावरण असते. ओझरमध्ये पोहोचण्यासाठी आपण पुणे नाशिक महामार्गाचा वापर करू शकतो, जो आपल्या प्रवासाला सुगमता आणतो. श्री विघ्नेश्वर गणपती मंदिराचा इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे. या मंदिरात गणपतीची मूर्ती दगडी आहे, जी भक्तांना दिव्य प्रकाशात झळाळत दिसते. मंदिरात गणपतीच्या मूळ मूर्तीच्या आसपास असलेल्या शांत वातावरणामुळे भक्तांना एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव मिळतो. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना अनेक समस्यांवर मात करण्याची शक्ती मिळते, त्यामुळे इथं दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं. ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीच्या दर्शनाने भक्तांना त्यांच्या मनातील चिंतेपासून मुक्तता मिळवते. हे ठिकाण भक्तांच्या विविध इच्छांची पूर्तता करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः व्यवसाय किंवा वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी इथे येणं अत्यंत लाभदायक ठरते. ओझरमध्ये पोहोचल्यावर भक्तांना इथल्या निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचं दर्शन मिळतं. मंदिराच्या आवारात एक भव्य जलाशय आहे, जो भक्तांसाठी एक शांतिदायी स्थळ आहे. जलाशयातील किनारी ध्यान करण्याची किंवा शांत बसण्याची संधी मिळते, त्यामुळे भक्तांना मनशांती मिळवण्यास मदत होते. जलाशयात पाण्याचा नीरव प्रवाह आणि पर्यावरणाची शांतता एक अद्वितीय अनुभव देते. तर श्री विघ्नेश्वर गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या पुढच्या गणपती मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहोत. गणपती बाप्पा मोरयाच्या आशीर्वादाने हा प्रवास मंगलमय आणि फलदायी हो. आता आपण पुढील अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेऊया. श्री महागणपतीचं रांजणगावमध्ये. ओझर येथील श्री विघ्नेश्वर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण रांजणगावकडे प्रवास सुरू करणार आहोत. रांजणगाव हे अष्टविनायक यात्रेतील एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व भक्तांसाठी अपार आहे. ओझर ते रांजणगावचं अंतर साधारण 65 किलोमीटर आहे आणि हा प्रवास साधारणतः 2 तास लागतो.
रांजणगावकडे जाण्यासाठी आपण पुणे नाशिक महामार्ग आणि नंतर रांजणगावच्या दिशेने वळण घेऊन जाऊ शकतो. या मार्गाने प्रवास करताना विविध निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो. रांजणगावच्या समोरची सृष्टी आणि समृद्ध शेती यामुळे आपला प्रवास अत्यंत रमणीय आणि आनंददायी होतो. श्री महागणपतीच्या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. या मंदिरात गणपतीच्या मूळ चला तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने आता आपण पुढील अष्टविनायक गणपतीचं दर्शन घेऊया. श्री सिद्धिविनायक गणपतीचं रांजणगाव येथील महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण सिद्धटेककडे प्रवास सुरू करणार आहोत. श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक यात्रेतील अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि या ठिकाणी गणपतीची कृपा विशेषतः भक्तांसाठी अतिशय लाभदायक मानली जाते. रांजणगाव ते सिद्धटेकचं अंतर साधारण 60 किलोमीटर आहे आणि हा प्रवास साधारणतः 1.5 तास लागतो. प्रवासादरम्यान तुम्हाला विविध धार्मिक स्थळं आणि मंदिरेही दिसतील, ज्यात स्थानिक लोकांची श्रद्धा दिसून येते. रस्त्यात असलेल्या छोट्या गावांमध्ये स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घेता येतो, ज्यामुळे प्रवास अधिकच विशेष होतो. एकूणच रांजणगाव ते सिद्धटेकचा प्रवास निसर्ग सौंदर्याने भरलेला, धार्मिकतेने परिपूर्ण आणि मन प्रसन्न करणारा आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी
हे चिंतामणी गणपतीचं स्थान आहे, जिथे गणपतीच्या विघ्नेश्वर स्वरूपाची मूळ मूर्ती आहे. या ठिकाणी भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपतीची उपासना केली जाते. मंदिराच्या वास्तुकलेत एक अद्वितीयता आहे आणि जी भक्तांना आध्यात्मिक शांती प्रदान करते. थेऊरच्या गणपतीची मूळ मूर्ती अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे, ज्यामुळे भक्तांना भक्तिभावाने पूजा करण्याची प्रेरणा मिळते. इथे येणारे भक्त विविध अडचणींवर मात करण्यासाठी गणपतीच्या कृपेवर विश्वास ठेवतात. इतिहासात असे मानले जाते की येथे गणपतीने भक्तांच्या अडचणींना दूर करण्यासाठी विशेष कृपा केली. चिंतामणी गणपतीच्या दर्शनामुळे भक्तांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. इथे येणारे भक्त विशेषतः त्यांच्या जीवनातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी गणपतीच्या आशीर्वादाची अपेक्षा करतात. मंदिर परिसरात शांती आणि भक्तिभावाचा अनुभव घेऊन भक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. तर श्री गणपतीच्या आशीर्वादाने आता आपण थेऊर चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊन पुढील गणपती मंदिराकडे मार्गक्रमण करणार आहोत. गणपती बाप्पा मोरयाच्या आशीर्वादाने हा प्रवास मंगलमय आणि फलदायी हो. पुढील स्थळाच्या दिशेने तुमचं मन आनंदाने भरलेलं असेल, कारण गणपतीच्या भेटीचा अनुभव नेहमीच विशेष असतो. चला तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने आता आपण थेऊरच्या चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊन मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहोत. हा प्रवास अष्टविनायक यात्रेतील अंतिम ठिकाण आहे, जिथे आपल्याला एक अद्भुत अनुभव मिळेल. या यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घेऊन झाली आणि आता आपण पुन्हा तिथेच परतणार आहोत, ज्यामुळे या यात्रेचा इतिहास जिवंत राहतो. मोरगाव हे अष्टविनायक यात्रेचं महत्त्वाचं स्थान असून या ठिकाणी आपली यात्रा संपवणं हे परंपरेनुसार अत्यंत शुभ मानलं जातं. मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुण्याकडे परतणार आहोत. या यात्रेच्या समाप्तीनंतर आपण मनात आशा, सकारात्मकता, भक्तिभाव आणि आनंदाची भरती असेल. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण भगवान गणेशाशी जिव्हाळा निर्माण केला आहे, त्यामुळे त्याची समाप्ती काहीशी उदासीनता न आणता तर एक नवा उत्साह आणि समर्पण घेऊनच होईल. ही यात्रा फक्त एक धार्मिक विधी नाही, तर तो एक आत्मिक अनुभव आहे. आपल्याला या ठिकाणांच्या सुंदरतेसह गणपतीच्या कृपेमुळे मिळालेल्या आनंदाची गोडी लागेल. तुम्हाला जर या सर्व स्थानांना भेट दिली तर तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होण्याचा मार्ग तुमच्या समोर खुला होईल. प्रत्येक स्थानावर जाताना आपण गणपती बाप्पाशी संवाद साधणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला जीवनात खूप सुकून, संतोष आणि पूर्णत्व प्राप्त होईल. या यज्ञात सामील होणाऱ्या प्रत्येकाने अनुभवलेल्या भक्तिभावाने जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. ह्या यात्रेत सहभागी होऊन तुमच्यातील सर्व चिंतेचं निरसन होईल आणि तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल. या यात्रा बघून तुम्ही अनुभवलेल्या आध्यात्मिकता तुम्हाला प्रत्येक क्षणात आनंद मिळेल. म्हणजेच आपण या स्थळांना भेट दिल्यानंतर हे अनुभव तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंदाचे स्रोत बनतील.